आणि यानंतरची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून। नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पुढे काय करणार या प्रश्नाची उत्सुकता असताना छगन भुजबळांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी पुढे काय करणार हे स्पष्ट तर सांगितलेलं नाहीये, पण भुजबळांनी आता भाजपमध्ये जावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी मात्र केली। त्यानंतर भुजबळ आता त्यांची राजकीय दिशा बदलणार हे जवळपास स्पष्ट होतंय। मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली, मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली। एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी। वक्त बदलण्याची ताकद अजून 77 वर्षांच्या भुजबळांमध्ये आहे। भुजबळांना त्यांच्या घड्याळातली वेळही बदलायची आहे आणि राजकीय दिशा सुद्धा, असं सांगणाराच भुजबळांचा हा मेळावा होता। भुजबळ भाजपमध्ये जाणार का या चर्चेला या मेळाव्यानं बळ दिलं, पण खुद्द भुजबळांचे सूरही भाजपच्या जवळ जाणारे होते। खरं तर एक है तो सेफ है हा भाजपचा नारा, मात्र आजच्या मेळाव्यात ही घोषणा भुजबळांच्या तोंडी होती। त्या सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहोत आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत। हम एक है तो सेफ है अशा अर्थात। भुजबळांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य या मेळाव्यात केलं। भुजबळ म्हणाले, मोठ्या पक्षाचा आधार असणं चांगलं असतं। तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर त्या मतदारसंघामध्ये तुमचं मजबूत काम पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व समाजाचा सपोर्ट पाहिजे आणि त्याचबरोबर जर एखाद्या मोठ्या पक्षाचा सपोर्ट असेल तर ते अधिक चांगलं असतं। राष्ट्रवादीशी नेमकं काय बिनसलं याची कथा आणि व्यथाही भुजबळांनी या मेळाव्यात मांडली। राज्यसभा आली तर मला सांगण्यात आलं की बा सुनेत्रा ताई जी आहेत त्या पडल्या, पण त्यामुळे जे आपल्याला विचार करावा लागेल। म्हटलं ठीक आहे, त्यात मी काय बोलणार, ठीक आहे जाऊ दे। दुसरी आणखीन एक राज्यसभा आली, ती राज्यसभा होती सातारची जागा आम्हाला मिळाली, परंतु ती बीजेपीला पाहिजे होती उदयनराजेसाठी। बीजेपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो, ती जागा आम्हाला द्या। त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते, मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ, ठीक आहे। तर आमच्या अजितदादांनी वगैरे सगळं मान्य केलं आणि सांगितलं की बा नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे, आता मी तुम्हाला खासदार करेन। आणि परत त्याचं नाव आलं खासदार। अरे पण म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना, हे असं सांगण्याची एक खासदारासारखी पोस्ट देत असताना काही चर्चा तर करायला पाहिजे अशा भाषणामधून। मग मला सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं ना आणि मी सुद्धा तयारी करत होतो ना, मग जो न्याय त्याला दिला तो न्याय मला का नाही देत? काय घर की मुर्गी दाल बराबर काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांना मात्र भुजबळांचा हा आरोप मान्य नाही। ज्या ज्या वेळेला पक्षाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्याची वेळ आली त्या त्यावेळेला भुजबळ साहेब नक्कीच त्यावेळेला होते। आता विधानसभेच्या वेळेला सुद्धा आपण बघतो आहोत की आमचे बहुसंख्य आमदार सोबत असल्यामुळे त्यांचीच उमेदवारी झाली। त्याच्यामध्ये त्यांना माहिती होतं, आता नाशिकमध्ये हिरामण खोसकर जे आहेत ते काँग्रेसमधून आले, विद्यमान आमदार होते, सरोज आहिरे विद्यमान आमदार होत्या आणि भुजबळ साहेब सुद्धा शेवटी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे वातावरण त्या कालावधीमध्ये तयार झालेलं होतं त्याच्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा होते। त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये काही नवीन चेहरे कुठे आले तर ज्या जागा शिरूर असतील किंवा भोर असेल वेल्ला या ठिकाणी नवीन चेहरे आले। भाजप आणि भुजबळांचं जुळणार का याबद्दल भाजपचे नेते मात्र सकारात्मक दिसतायत। पण निश्चित त्यांची नाराजगी आम्ही काढू, त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ, कारण त्यांची आम्हाला गरज आहे। महायुतीमध्ये भुजबळ साहेब राहिलेच पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटतं।
नाही, या बाबतीमध्ये पुढे काय होईल काय नाही त्यांचं काय मत आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, माझं व्यक्तिगत मत या ठिकाणी चालत नाही. इथे पक्ष आमचा हा आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे आमचे पक्षश्रेष्ठी ज्या बाबतीवर निर्णय घेतील हा निर्णय इथून आमचे पक्षश्रेष्ठी देवेंद्रजी आहेत, बावनकुळे अध्यक्ष आहेत आमचे साहेब होऊ शकतं. पण त्यांनी आम्हाला विचारलं पाहिजे, पक्षश्रेष्ठींनी त्याच्यावर काही बोललं पाहिजे. जोपर्यंत आमचे पक्षश्रेष्ठी हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही. पण मी पुन्हा सांगेल की भुजबळ साहेब एक मोठे नेते आहेत, ओबीसीचा मोठा चेहरा आहे. भुजबळांनी भाजपमध्ये जावं अशी कार्यकर्त्यांची त्यांची मागणी आता जोर धरू लागली. तर दुसरीकडे एक हे तो सेफ हे भाजपाचाच नारा भुजबळ बोलू लागले. एकूणच भाजपाचे सुद्धा काही नेते आवर्जून भुजबळ जर आले तर सकारात्मक भूमिका घेऊ लागलेत. यामुळे नाराज भुजबळ घड्याळ हातातलं काढून भाजपाचा कमळ हाती घेत आहेत का याकडेच लक्ष आहे. भाजपची हक्काची ओबीसी वोट बँक भाजपच्या पाठीशी असल्याचं 2014, 2019 आणि आता 2024च्या निवडणुकांनीही सिद्ध केलंय. मराठा आरक्षणाचा लढा पेटलेला असतानाच भुजबळांचं जरांगेंना अंगावर घेणं भाजपच्याही पथ्यावर पडलं होतं. ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देऊ नका ही भुजबळांची आक्रमक भूमिका भाजपच्या राजकारणाला पूरक ठरली. आता जरांगेंनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. जरांगेंनी ज्यांना टार्गेट केलं ते फडणवीसच मुख्यमंत्री आहेत. अशावेळी भुजबळांसारखा जरांगेंना थेट भिडणारा नेता भाजपसाठी सुद्धा फायद्याचा ठरणार आहे. भुजबळांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मराठा वोट बँक असलेल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची मात्र अडचणच होत होती. दुसरं म्हणजे भुजबळ भाजपमध्ये गेलेच तर भुजबळांना राष्ट्रीय स्तरावर ओबीसी नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित करता येईल. पुढच्या काळातही विविध राज्यातल्या निवडणुकांमध्ये भाजपचा ओबीसी मतांवर भर असेल. अशावेळी भुजबळ आणि भाजप दोघांनाही एकमेकांचा फायदा होऊ शकेल. मंत्रिपद न मिळालेल्या भुजबळांनी बंडासाठीचं मैदान तयार केलंय. आता पुन्हा रस्त्यावरच्या आणि नव्या राजकीय लढाईसाठी भुजबळ सज्ज झालेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.